अलिबाग पंचायत समिती 50 वर्ष त्यांच्या ताब्यात होती तेव्हा एक काम करता आलं नाही. जनतेनं आता शिवसेनेवर विश्वास दाखवून पंचायत समितीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जनता आणि विकासाची काळजी आता शेकापनं करू नये यासाठी आमदारांचे शिलेदार सक्षम आहेत असा टोला सभापती भाग्यदा नंदन पाटील यांनी लगावलाय. अलिबाग तालुका पंचायत समितीच्या शुक्रवारी झालेल्या मासिक सभेची माहिती देताना शेकापनं विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्याचं वृत्त दिल्याचा आरोप भाग्यदा पाटील यांनी केलाय. या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. मागील मार्च महिन्याच्या मासिक सभेत पंचायत समिती सेस फंडाच्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला होता, परंतु इतिवृत्तात याचा उल्लेख नव्हता. याबाबत शुक्रवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांनी याबाबतचा जाब गटविकास अधिकारी यांना विचारला, मात्र त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. यावर समाधानकारक उत्तर मिळावं असा आग्रह सदस्यांनी धरून त्यासाठी सभा काही काळ स्थगित करण्यात आली. मात्र त्याचा शेकाप यांच्या मुखपत्रातून विपर्यास करून खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप सभापती भाग्यदा पाटील यांनी केला. स्थगितीचा निर्णय सर्वसंमतीनं झाला होता, त्यामुळे त्यावर कुणाचा आक्षेप असण्याचं कारणच नाही असं भाग्यदा पाटील यांनी स्पष्ट केलं. 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे. त्यासाठी सर्व सदस्यांकडून कामाचे प्रस्ताव मागवण्यात आलेत. हा निधी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठीच वापरला जाईल, यात कुठलाही दुजाभाव होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्णवेळ बीडीओ हवा. अलिबाग पंचायत समितीचा गटविकास अधिकारी या दिव्यांग आहेत. असं असताना त्यांच्यावर 3 कामांचा प्रभाव सोपवण्यात आलाय. त्यामुळे त्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. शिवाय दिव्यांग असल्यामुळे त्यांना कामात मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग तालुका पंचायत समितीसाठी पूर्णवेळ गटविकास अधिकारी द्यावा अशी मागणीही सर्व सदस्यांनी लावून धरली आहे. अलिबाग तालुक्याच्या काही भागात विशेषतः खारेपाट भागात पाणी टंचाई भेडसावतीये. हे लक्षात घेऊन या भागातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. तसंच टंचाईचा आढावा घेऊन नळपाणी योजनांची दुरुस्ती, बोरवेल दुरुस्तीची कामं हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याचं शिवसेना गटनेते प्रकाश पाटील यांनी सांगितलंय. आमदारांचा हस्तक्षेप नाही. अलिबाग पंचायत समितीकडील 15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात आमदार महेंद्र दळवी यांचा हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोप होतोय. या आरोपांचं भाग्यदा पाटील यांनी खंडन केलंय. आमदार महेंद्र दळवी हे मतदारसंघात करोडो रुपयांची कामं मंजूर करून विकास करत आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या निधी वाटपात त्यांना लुडबुड करण्याची गरज नाही. यासाठी त्यांनी आम्हाला सर्वाधिकार दिले असल्याचं भाग्यदा पाटील यांनी स्पष्ट केलंय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.